1900 नंतर कोरोना काळापासून दूध व्यवसाय जी कोलमडला त्या आजतागायत तो दूध व्यवसाय हे सरळच झाला नाही। त्या कोरोना काळात माझ्याकडे जवळ 35 गाया होत्या। रेट वाढीव दरात दुधाची रेट वाढत नाही, पण खुराकीची रेट हमेशा वाढत असतात। सुग्रास 1750 रुपये 50 किलोचं पोतं, मला एक पोतं रोज लागतं। आणि पगार रुपये राहत नाही, 4000 4.5 आणि मका घ्यायची एकात। दुधाला कमीत कमी आम्हाला अनुदानाची गरज नाहीये। कमीत कमी 40 ते 45 रुपये रेट द्यावा। अनुदान फक्त कागदोपत्री दाखवायला आहे, पण तो 33 रुपये रेट शेतकऱ्यांना परवडत नाही। सरासरी रेट आता शेतकऱ्यांना 40 रुपये रेट पाहिजे। महाराष्ट्रातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुधाच्या व्यवसायाकडे वळाला। या दूध धंद्यातून त्याच्या हातात 4 पैसे खेळू लागले। त्यामुळे पुढे जाऊन शेतकऱ्याच्या मुलांनी या जोडधंद्याला मुख्य व्यवसायाचं स्वरूप दिलं। मोठ्या प्रमाणात गायी पालन करून डेअरी फार्म चालू केले। मात्र 2019 पासून या व्यवसायाला उतरती कळा लागायला सुरुवात झाली। मागील 7 वर्षांमध्ये शेतकऱ्याचा गोठा आता रिकामा होताना पाहायला मिळतोय। दूध दराबाबत शासनाचं असलेलं दरसोड धोरण आणि शेतकऱ्याच्या उत्पादित दुधाला मिळणारा कमी दर व वाढत्या पशुखाद्याच्या किमतीने दूध उत्पादक शेतकरी आता मेटाकुटीला आलाय। त्यामुळे शेतकऱ्याच्या गोठ्यातील गायींची संख्या आता झपाट्याने कमी होऊ लागली आहे। सन 1970 पासून देशातील दूध उत्पादन वाढीसाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले होते। याचा परिणाम म्हणून देशातील दरडोई दुधाचं उत्पादन दुपटीपेक्षा जास्त झाले। जागतिक दूध उत्पादनाचा विचार करता भारताने दूध उत्पादनात मोठी मजल मारली होती। विशेष करून जर्सी आणि होस्टेल गायींची पैदास भारतात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये किमान 2 जर्सी किंवा होस्टेल गायी दिसू लागल्या। गावागावात सहकारी दूध उत्पादक संस्था सुरू झाल्या। महाराष्ट्रातील शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारली। यालाच धवल क्रांती म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलं। मात्र या धवल क्रांतीला 2019 नंतर मोठी गरगर लागली। कोविड आला आणि कोविडच्या काळामध्ये सुरुवातीला दूध उत्पादकांची मोठी कोंडी झाली। प्रशासनाने यावर मार्ग काढला, मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं होतं। 2021 नंतर शेतकऱ्याला बरे दिवस येतील असे वाटले होते। दुधाचा दर देखील 37 रुपये प्रति लिटरपर्यंत गेला होता। मागील 2 वर्षात दुधाच्या दरामध्ये कमालीची घट झाली। शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या दुधाचे दर खाजगी दूध उत्पादक संस्थांकडून नियंत्रित केले जाऊ लागलेत। शासनाच्या दरापेक्षा कमी दराने दूध शेतकऱ्यांकडून घेतलं जात होतं। त्याचबरोबर शासकीय दूध संस्था किंवा चिलिंग प्लॅन्ट खाजगीकरणाच्या आक्रमणाला बळी ठरले। त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी खाजगी डेअरीच्या दावणीला बांधला गेला। त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आता अडचणीत आलाय आणि त्या शेतकऱ्याच्या गोठ्यातील गायींची संख्या आता हळूहळू कमी होते। मी दूध व्यवसाय हा 2001 सालापासून 5, 6, 7, 8 गाया सांभाळून करत होतो। त्याच्यानंतर वाढत वाढत माझ्याकडे 10-12 गाया झाल्या। त्याच्यानंतर मी 2016 साली मुक्त संचार गोठा केला। त्याच्यानंतर 19 पर्यंत चांगलं त्यातून प्रॉपर मिळत होतं। 1900 नंतर कोरोना काळापासून दूध व्यवसाय जी कोलमडला त्या आजतागायत तो दूध व्यवसाय हे सरळच झाला नाही। त्या कोरोना काळात माझ्याकडे जवळ 35 गाया होत्या। त्याच्यानंतर त्यातून काय शिल्लक राहिना त्यांची त्यांना सुद्धा बागानानंतर मी इकून टिकून कसं तरी 2 वर्ष त्यांच्यावर चालढकल करत काढलं। त्याच्यानंतर आज मी तिला माझ्याकडे 10 गाया आहेत आणि त्या 10 गायासुद्धा त्यांच्यातून भागत नाही। एकाचा चारा वाला चारा घ्यायचा म्हणलं तरी तो जास्त पैशाने घ्यावा लागतो। ह्याचं खुराकीचे रेट वाढीव दरात दुधाची रेट वाढत नाही, पण खुराकीचे रेट हमेशा वाढत असतात। 4 महिन्याला 6 महिन्याला खुराकीचे रेट वाढत आहेत। शासन बोलतं आम्ही अनुदान देऊ, 5 रुपये देऊ, 7 रुपये देऊ, ते पण वेळेवर देत नाही। त्याच्यामुळे हा दूध व्यवसाय एकदम कोलमडून पडलेला व शेतकऱ्यांना हा कर्जबाजारीचाच व्यवसाय झालेला आहे। एका गाईला जर दूध देत असेल तर त्या गाईला 1 लिटरला 27 रुपये खर्च येतो। चारा, खुराकी, आपली मजुरी असे मिळून 27 रुपये येते। शासन 35 आणि 32 खाजगी डेअरीवाले तर 30 रुपयाच्यावर 2 रुपये सुद्धा कोणाला देत नाही। म्हणजे हे बाकीचे 3 रुपयावारी लिटरला 3 रुपयावारी शेतकरी हा कष्ट करतो आहे। बरं तिचा काय पूर्ण काळ काय ती 10 लिटर आज दूध देते, म्हणजे रेग्युलर ती 10 देत नाही, पण तिचा खर्च हा 27 रुपयेच आहे। माझ्या गाय 10-15 गाय आहेत त्या आणि दूध 27 आणि 25 रुपये रेट देतात। 30 जर रेट झालं ना तर आम्हाला 2 रुपये कमीच, का तर फॅट लागत नाही, डिग्री लागत नाही आणि
25 रुपयाला जी गोचडीची औषधाची बाटली मिळत होती ती 150 रुपये झाली आहे. आणि ह्या जनावराला महिन्यातनं एकदा दोनदा ती बाटली लागतीच. सुग्रास 1750 रुपये 50 किलोचं पोतं. मला एक पोतं रोज लागतं या. आणि पगार रुपये राहत नाही. 4,000 4,500 आणि मका घ्यायची एकात. हां, आणि गाईचं सिमेज भरायचं म्हणतो 100-150 200 बी घेतात. आणि एका सिमेजमध्ये गाया राहतात असं कधीच नाही. 2दा 3दा बी गाया उलटते त्या. परत गाया तपसायला लागवड आहेत का नाही फुकाट तपसत होते. आता 100 रुपये घेतात. कसा धंदा परवडायचा. मका 4,000-4,500 रुपये पांड 4 दिवस पांड पुरत नाही खायला गुरांना. बरं त्यातून काय सगळं काय ताणवट नाहीत. काही खड्डे बी सांभाळावं लागतात, वासरे सांभाळावं लागतात. तुम्हाला अनुदान मिळते का शासकीय अनुदान? अनुदान अजून नाही हो. 5 रुपये कबूल केलं अनुदान. ते अनुदान निम्म मिळालं, अजून निम्म मिळालं नाही. परत 7 रुपये केलं, त्या 7 रुपयाचा पत्ता नाही. नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या. आता काय असावं असं तुम्हाला वाटतं? दर किती असावा? अहो दर 40च्या पुढे पाहिजे दर आता. आम्ही आपल्या शेतीसाठी पूरक म्हणून हा जोडधंदा, शेती व्यवसायासाठी जोडधंदा चालू केला होता. एका गायीपासून सुरुवात केली होती. आणि दुधाला पाहिजे असा रेट मिळत नाही आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे. दुधाला कमीत कमी अनुदानाची गरज नाही आहे. कमीत कमी 40 ते 50 रुपये रेट द्यावा. कारण एक गाई सांभाळायला, एका गाईला खाद्य द्यायला 30 ते 35 रुपये लागतात. एका 50 किलोच्या पोत्याची किंमत जवळजवळ 1800 रुपये आहे. आणि तेवढं त्या प्रमाणात काही दूध त्यापासून निघत नाही. आणि जर मका घ्यायला म्हटलंच तर 3 ते 3,500 रुपये पांडावर मिळते मका. आणि त्याची किंमत 10 ते 12,000 रुपये होते. तेवढं दूध त्यातून काही निघत नाही. शासन तुम्हाला अनुदान देते, अनुदान मिळते का? अनुदान फक्त कागदोपत्री दाखवायला आहे. 2 महिन्याचं सुरुवातीला भेटलं, परतचे 7 रुपये त्यांनी डिक्लेअर केलेलं ते काही मिळालं नाही. आणि आम्हाला अनुदानाची खरं तर काहीच गरज नाही आहे. त्यांनी कमीत कमी ठोक 40 ते 45 रुपये दर द्यावा. आता किती मिळतो? आता 32 ते 33 रुपये दर मिळतो. त्यांनी सांगितलेलं 35 रुपये देऊयात, पण तो काही दिला गेला नाही आहे. सध्याचे रेट आत्ता 3,585 शासन 33 रुपये जरी कंपल्सरी केला असेल. आणि आता शासनाने अनुदान बंद केलेलं आहे. परंतु 33 रुपये रेट शेतकऱ्यांना परवडत नाही. सरासरी रेट आत्ता शेतकऱ्यांना 40 रुपये रेट पाहिजे. कारण आता खाद्याचे रेट जरी कमी केले असेल तर त्या पट्टीत रेट कमी झालेले नाहीत. 50-60 रुपये रेट खाद्याला कमी केले आहेत, पण ते रेट त्या पट्टीत जे पाहिजेत ते रेट कमी झाले नाहीत. तर शेतकऱ्यांना म्हणजे आता मकेचे भाव सरासरी 3500 ते 4,000 रुपये सांगतात. त्याच्या ह्याच्यामध्ये जर ती दोन्हीची तापही काढली तर 35 रुपये 33 रुपये रेट परवडत नाही. तर सरासरी शेतकऱ्यांना 40 रुपये रेट मिळावा. उन्हाळ्यामध्ये शासन म्हणजे चारा टंचाईचा हे असल्यामुळे शेतकऱ्यांना 1 रुपये वाढवून देत होतं. आत्ता तो सरासरी वाढवून देत नाही. सर्वांची रेट आत्ता एकच आहेत. परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीने क्वालिटी दिली पाहिजे. शासन नुसतं सांगते की 3,585 33 रुपये, पण आत्ता आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी अजून त्या क्वालिटीवरती ठाम राहत नाहीत. की कोण 7,9 देते, कोण 8,0 देते. तर सर्वांनी क्वालिटी काय हे लोकांना आधी कळलं पाहिजे शेतकऱ्यांना. की आपल्या गायच्या दुधाला क्वालिटी जर बसेल तरच रेट बसला जातो. हे प्रत्येकच्या शेतकऱ्यांनी शोधलं पाहिजे. आणि तवेच रेट त्याची वेळेस रेट शेतकऱ्यांना जास्त रेट बसतील. आणि आत्ता म्हणजे शासकीय आत्ता जर 33 रुपये रेट दिलेला आहे, पण तो सर्वांना 33 बसत नाही. सरासरी 30 रुपये 31 रुपये 32 रुपये 33 रुपये असे रेट बसतात. ते शासनाने आणि शेतकऱ्यांनी आपल्यासुद्धा क्वालिटीवरती थोडं भार दिला पाहिजे. की आपली क्वालिटी जास्त का बसत नाही हे त्या शेतकऱ्यांनी शोधलं पाहिजे. आपल्याला 33 रुपये रेट का बसत नाही हे शेतकऱ्यांनी शोधलं पाहिजे. कसं झालं आहे, सरकारने मुळात दवाखाना जवळ आम्हाला गुळूंचा असताना त्यांनी पिंपऱ्याला परिंचं टाकलेलं आहे. आता परिंचं आणि पिंपऱ्याचं जर अंतर पाहायला गेलं तर 14 ते 15 किलोमीटरचं अंतर आहे. साधं मध्ये अनुदानासाठी आम्हाला कानाला बिल्ले मारायचे होते, तर ते डॉक्टरचं आम्हाला भेटायचं म्हटलं तरी अवघड मुश्किल होतं. त्यामुळे 50%च लोकांना ते अनुदान मिळलं गेले, कारण बिल्ले नसल्यामुळं. मग बाकीचं लसीचं याचं लांबच आहे, कारण बाकीची कुठलीच सेवा म्हणजे मिळू शकत नाही आम्हाला. जनावरं आजारी पडली किंवा जनावर मास केलेला असेल, तिला इंजेक्शन द्यायचं असेल, अशा वेळी तुम्ही काय करता? मग खाजगी डॉक्टर असतात ते मग भयंकर पैसे आमच्याकडून जास्त प्रमाणात घेऊन त्यांच्याकडून आम्हाला उपचार करून घ्यावा लागतो नाईलाजाने.